असेल कदाचित. मला विश करायचं होतं तिला, पण मी ड्राईव्ह करत होतो, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, फोन सारखा कट होत होता. सो म्हणून म्हटलं की नंतर करूया. ह्या सुधाताईंना अचानक काय झालं? इनफॅक्ट इट्स अ शॉक फॉर मी. मी त्यांना भेटलो होतो बरेच आश्रमात. मलाही काही समजलं नाही दादा. ती अनपेक्षित होतं त्यांचं जाणं. बरेच दिवस होते ना आपल्या आश्रमात. सगळ्यांची एक नातं तयार झालं होतं त्यांचं. मला असं वाटतं की आपण त्यांची एक शोकसभा घ्यायला हवी. तुम्हाला काय वाटतंय? हो नक्कीच दादा. तुम्ही शोकसभेची तयारी करा आणि काही मदत लागली तर मला कळवा. हो. मनू, काय झालं ग सगळं अचानक? विश्वास बसत नाहीये. अजूनही असं वाटतं की पटकन येऊन समोर उभा राहा. तू काय करतेय? तू काय झालं? म्हणजे मनाला वाटेल तसं या लोकांनी साध्या सरळ मुलींच्या आयुष्याशी हवं तसं खेळावं, आणि तरी हेच उजळ माथ्याने फिरणार. आणि गरीब बिचाऱ्या मुली आयुष्यभर तोंड लपवत पळत राहणार. म्हणून मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची. मला स्वतःला जाणवलेली. मगाशी जो मंगेश आला होता ना, त्याचं बोलणं मला फार विचित्र वाटलं. तो असा का वागत होता का काय माहित, मला तो नाही आवडला. मम्मी, हा तोच मंगेश आहे ना ज्याचा फोन तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आला होता? आईच्या अचानक जाण्याने मनू सारखी स्ट्रॉंग मुलगी इतकी कोलॅप्स होऊ शकते असं मला नाही वाटत. तिच्या अशा वागण्यामागे काहीतरी वेगळं कारण आहे. पण काय? मनू नक्की काहीतरी लपवते माझ्यापासून. काय लपवते या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे. मनू, काय करतेस तू हे? तू ही स्वतःला संपवायला निघालीस का? दीक्षा, आता मला कळतंय तुझं काय झालं होतं. आतापर्यंत फक्त माहिती होतं, आता जाणवतंय आजपर्यंत. पण मी काय करू दीक्षा? प्रतिकार, त्या लोकांविरुद्ध तक्रार. अगं, त्यांचा सभ्यतेचा बुरखा फाडून सर्व जगासमोर त्यांचं किळसवाणं रूप तुला उघडं करावंच लागेल. म्हणून आमच्यासाठी, स्वतःसाठी एवढं कर. आम्ही जे करू शकलो नाही ते तुला करायचंय, म्हणून तुला हे करावंच लागेल.